हाय, नमस्कार. मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त, मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो माहीत आहे का, फक्त आरू स्कूलला गेलेले आहेत. गॅसचा ओटा आवरला आणि आता सकाळी 8 वाजता मी इथे मस्त बसलेली आहे टी व्ही पाहत. खरं तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि तुम्हाला विश करायचं राहिलं, सॉरी. तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. पण माझा आलेला आहे प्रॉब्लेम, त्यामुळे गुरुपौर्णिमेची पूजाही नाही, दिवेही नाही, काही सण वगैरे आज काहीही सेलिब्रेट नाही करते आहे मी. त्यामुळे माझ्याकडे आज बऱ्यापैकी वेळ आहे. म्हणजे सकाळची सर्व कामं खरं सांगते बाकी आहेत, पण म्हटलं चला रोजची ही कामं, तेच ते रुटीन, रोजचंच चालायचं, स्वतःकडेही जरा लक्ष देऊयात. बरेच दिवस झाले साधं क्लीनअपही केलेलं नव्हतं आणि होतच नाही करणं. बघा, इतकी सकाळी धावपळ असते, त्यानंतर व्हिडिओजचे कामं असतात, ते झालं नाही. थोडेफार कामं केली की मुलं येतात, मग त्यांच्या बॅगा अनपॅक करा, त्यांना खायला प्यायला द्या, त्यांचा अभ्यास घ्या आणि कधी सायंकाळ होते आणि स्वयंपाकाची वेळ होते खरंच कळतही नाही. पण आज ना म्हटलं सर्व कामं राहिले तर चालतील स्नेहा, पण स्वतःला जप जरा. कारण ना आता तुम्ही बघितलंच, 2-3 दिवसापूर्वी मला ना बरं नव्हतं. त्यानंतर हा छत्रीचा काय तो प्रकार झाला आणि 2 दिवस झाले सतत जागरण होणार आहे. म्हणजे 9:30 वाजता झोपणारे मी 2 दिवस झाले 11-11:30 वाजता झोपत आहे. कारण ते महावितरणचा वगैरे संप वगैरे होता ना, त्यामध्ये हे महाजनकोवाले पण म्हणजे संपात सामील झाले होते. त्यामुळे आरोहीचे पप्पा 2 दिवस झाले 12-12:30ला घरी येत होते. आणि म्हणजे मी तर झोपून राहायची, पण मध्येच ते आले की मग उठावं लागायचं आणि एकदा म्हणजे जाग आला ना की लवकर काही झोप येत नाही. त्यामुळे असं जे आहे माझं जागरण झालं आणि सोबतच आपली रोजची ही न संपणारी कामंही. त्यामुळे ना एक वेगळाच वीकनेस जाणवत होता आणि तो स्पष्ट चेहऱ्यावरही दिसत होता. चेहरा इतका डल दिसत होता की कायच सांगू. आणि सोबतच आता पावसाळा स्टार्ट झालेला आहे. पावसाळ्याच्या या दमट वातावरणात म्हणजे वातावरणात इतकी आर्द्रता असते का त्याचा ना आपल्या स्किनवर खूप जास्त इफेक्ट होत असतो. मग ती काळवडणे, पुटकुळ्या येणं, पिंपलचे प्रॉब्लेम तर पावसाळ्यात इतके होतात का विचारायचं कामच नाही. मग या सर्व गोष्टींवर एक सोपी उपाय असतो, तो म्हणजे आपली स्किन जितकी शक्य आहे तितकं क्लीन ठेवणं. आणि आज मी तेच करते आहे. असं फार काही फॅन्सी फेशियल किंवा क्लीनअप वगैरे काहीही नाही. मला अगदी इझिली जे आहे फक्त माझी स्किन मस्त डीप क्लीन करून घ्यायची आहे. सो त्यासाठी सर्वात बघा, तुम्हाला ज्या वाईप दिसत आहेत ना, ह्या मी DIYमधनं DIYमधनं फक्त 40 रुपयाला घेऊन आलेली होती. पण इतक्या छान इफेक्टिव्ह आहेत ह्या की कायच सांगू. बघा, तुम्हाला दाखवते मी इथे. म्हणजे अगदी चेहऱ्यावर, मानेवर जितका काही काळेपणा असेल ना, काळेपणा म्हणजे जो धूळ, डस्ट असते साचलेली, विशेष करून आपल्या मानेवर, तीही याने इझिली निघते. आणि आपल्या म्हणजे चेहऱ्यापेक्षा, हातापायांपेक्षा आपली मान खूप जास्त काळवंडलेली असते. एकतर आपण तिच्याकडे म्हणजे खूप जास्त दुर्लक्ष करत असतो आणि दुसरं म्हणजे आपण पोत वगैरे घातलेली असते, मंगळसूत्र घातलेलं असतं, तेही सतत मानेला ना घासत राहतं. त्या घासण्यामुळे सुद्धा आपली स्किन बऱ्यापैकी ना काळवंडते. खूप बायकांचं पाहते मी का चेहरा अगदी मस्त असतो, तुकतुकीत स्किन असते आणि मानेची स्किन म्हणजे खूप जास्त काळवंडलेली असते. पण खरं सांगू का, मला हा प्रॉब्लेम नाहीच आहे. माझ्या चेहऱ्याची स्किन, मानेची स्किन सेम आहे. आणि त्याचं कारण हेच आहे का मी अशा प्रकारे जे आहे ना 15 दिवसातून 8 दिवसातून स्किन जे आहे क्लीन करत असते. आणि म्हणजे गरजेचं नाही बरं का की प्रत्येक वेळेस पार्लरमध्येच गेलं पाहिजे किंवा महागडे प्रोडक्टच आपल्याकडे असले पाहिजे वगैरे. माझ्याकडेही फार असे प्रोडक्ट नाही आहेत. जे काही आहे ते वापरते किंवा मग आपल्या किचनमध्ये भरपूर अशा गोष्टी असतात, जसं कच्चं दूध आहे, त्याने सुद्धा स्किन खूप मस्त क्लीन होते, दह्याने क्लीन होते. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत. सो त्याही आपण यूज करू शकतो. सो इथे मी क्लिन्झरने ना मस्त मसाज देत जे आहे पूर्ण स्किन छान व्यवस्थित क्लीन करत आहे. आणि सोबत यामुळे जे आहे माझ्या स्किनला मस्त मसाजही मिळतो. खरं जे टार्गेट आहे ते आहे माझे मान वगैरे क्लीन करणं. सो असं जे आहे माझं क्लिनिंगचं चालू आहे. त्यानंतर मी मस्त स्किन एक्सफोलिएटही करणार आहे. कारण आता पावसामुळे जसं मी बोलले की पुटकुळ्या वगैरे जास्त येतात, पिंपल जास्त येतात. त्याचं एक कारण म्हणजे या आर्द्रतेमुळे ना आपले जे ओपन पोर्स असतात ना ते ना म्हणजे ब्लॉक होतात आणि मग
जे आहे पुटकुड्या म्हणा, पिंपल्स म्हणा, ब्लॅक हेड, व्हाईट हेड हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते होत असतात. त्यामुळे स्किन म्हणजे आतून बाहेरून क्लीन व्हायला हवी. जे काही ओपन पोर्स आहेत तेही क्लीन व्हायला हवे. त्यामुळे स्किन एक्सफोलिएट करणं खूप गरजेचं असतं आणि त्यासाठी एक तर तुम्ही म्हणजे स्क्रब करायला हवं आणि दुसरं म्हणजे छान वाफ घ्यायला हवी. सो आता पुढे मी तेही करणार आहे, कारण आज मनावर घेतलेलंच आहे का मस्त स्वतःची काळजी घ्यायची. आणि हा स्पंज आहे बघा माझ्याकडे. जेव्हा हा सुकलेला असतो ना तो असा कडक होतो, पाण्यात टाकायचा, छान 2 मिनिटात छान अगदी यूज करण्यासाठी तो रेडी असतो. खरं तर आता तुम्हाला दिसत आहे अगदी 2 पावलाच्या अंतरावर बेसिंग आहे बघा. जाऊन वॉश करून येता आला असता चेहरा, पण नाही, मला इथनं आत्ता उठायचंच नाही आहे. मस्त आवडीचा पिक्चर चालू आहे आणि तो काही मला मिस करायचा नव्हता. म्हणून जे सर्व साहित्य लागणार होतं ते मी इथेच घेऊन बसलेली आहे आणि बसल्या बसल्या जे आहे माझं क्लीनअप चालू आहे. आधीनं मीही अगदी अशी होते का जाऊ दे, करू आज, करू उद्या, नाहीतर काय अडतं, 1-2 असतं पिंपल्स येतात किंवा म्हणजे खूप स्वतःकडे दुर्लक्ष करायची, खूप जास्त दुर्लक्ष करायची. आणि म्हणून बऱ्यापैकी माझ्या चेहऱ्यावर जितके काही पिंपलचे डाग वगैरे पडलेले दिसत आहेत ना ते याच माझ्या निष्काळजीपणामुळे. पण झालं कधीतरी माझंच मला रिअलाईज का स्नेहा, म्हणजे स्वतःची काळजी घेणं ही एक तुझी जबाबदारी आहे घरातल्या इतर जबाबदारीप्रमाणेच. सो स्वतःवरही प्रेम कर, स्वतःलाही जप. आणि जेव्हा रिअलाईज झालं खरंच तेव्हापासून मात्र मी स्वतःकडे भरपूर लक्ष देते प्रत्येकच गोष्टीमध्ये बरं का. म्हणजे फक्त हे स्किन केअर वगैरे वगैरेच नाही बरं का, इतरही गोष्टी म्हणजे जशी माझी फिजिकल हेल्थ म्हणा किंवा माझं मेंटल हेल्थ म्हणा, कशी छान मला ठेवता येईल, मी स्वतःला कशी आनंदित ठेवू शकते, या गोष्टींकडे सध्या म्हणजे माझं पुरेपूर लक्ष असतं. आणि आता मी ठरवलेलं आहे जास्त बोलायचं नाही, कुणाला अडवायचं नाही, आपला मुद्दा स्पष्ट करायच्या भानगडीत तर अजिबातच पडायचं नाही. आपण कुणाला आवडत नसलो तर कुणाला आपण आवडावं यासाठी धडपड करायची तर अजिबातच नाही. पटेल तेच करायचं, नाहीतर सरळ सोडून द्यायचं. आणि खरंच तुम्हालाही माझं हे एकच सांगणं आहे, जे पटतं ते पटवून घ्या, जे नाही पटत ते सरळ सोडून द्या. समोरच्याला समजावून सांगण्याच्या फंदात पडू नका आणि स्वतः समजून घेण्याच्या तर अजिबातच पडू नका. तर जे आहे तुम्ही या जगात आनंदाने जगू शकता. बरं, माझं हे बोलणं जर तुम्हाला पटत असेल तर बघा, नाहीतर तेही सोडून द्या. तुमच्या आनंदाचा मार्ग तुम्ही स्वतः निवडा. इतकंच जे आहे मला तुम्हाला सांगायचं आहे. सो इथे बघा मस्त स्क्रब केलं मी, त्यानंतर स्टीम घेतली. स्टीम घेतल्यामुळे आपले सर्व ओपन पोर्स जे राहिले सुरले असतात स्क्रब केल्यानंतरही ब्लॉक असतात ते ओपन होतात. त्यानंतर एक स्टिक जी तुम्ही आत्ता बघितली तिने सर्व ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड मस्त रिमूव्ह केलेत. आणि आता हे एव्हरयूजचं गोल्डन पिल ऑफ मास्क मी इथे अप्लाय करते आहे. आता जरी हे मास्क म्हणजे दावा करतं की इन्स्टंट निखार देतं, इन्स्टंट ग्लो देतं, तसं तर फार काही होत नाही. पण एक गोष्ट आहे बरं का, की याने जे काही उरलेले ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड, डेड स्किन असेल ती निघून जाते आणि ऑब्व्हियसली मग त्यामुळे तुमची स्किन मस्त ग्लोई दिसते. आणि सर्वात जास्त आवडणारी गोष्ट मला म्हणजे हे मास्क पिल ऑफ करायला मोठी मजा येते. बरं चला, या मास्कसोबत जे आहे माझं क्लीनअप खूप छान प्रकारे झालेलं आहे. आता छान मॉइश्चरायझर लावते आणि चला, गोष्टी जितक्या वरून लावणं गरजेच्या आहे तितक्याच आतून घेणंही गरजेचं आहे. तुम्हाला खरंच म्हणजे जो रिअल ग्लो हवा असेल स्किनवर तर स्किनची आतून काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे बरं का. आणि त्यासाठी जे आहे मी नेहमी वेगवेगळे जे ज्यूस वगैरे आहेत घेत असते आणि तुमच्यासोबतही शेअर करत असते. रिसेंटलीच आता हे जे दिसतंय तुम्हाला बीटचं ज्यूस, ते तर मी 12ही महिने घेते, नेहमीच तुमच्यासोबत शेअर करते आणि बऱ्याचदा व्हिडिओ दाखवतही नाही. म्हणजे असं वाटतं ना कधी कधी काय तेच ते दाखवावं, पण आता स्किन केअर केली मस्त म्हणून हेही दाखवते आहे आज. आणि आणखी एक स्किन केअरसाठी म्हणा किंवा हेअर केअरसाठी मी सब्जाच्या बियाही घ्यायला स्टार्ट केलेलं आहे. केसांसाठी मी मेथी दाण्याचं पाणी घेते. म्हणजे बऱ्यापैकी जे आहे मी माझी काळजी घेते. आणि ती एक गोष्ट ही आहे का मी माझी काळजी घेते ना, याचंही सॅटिस्फॅक्शन एक वेगळं असतं बरं, आणि त्याचाही ग्लो चेहऱ्यावर येत असतो असं मला तरी वाटतं. बरं चला, असं आगाऊपणानं लहानपणी आम्ही खूप करायचो आणि आज बीट चिरता त्याचीच आठवण झाली आणि म्हणून जे आहे एक बीटचा तुकडा घेऊन मस्त त्याची लिपस्टिक लावली. बाय द वे, बीटपासनं मस्त लिप बामही बनवता येतो आणि तो मी तुमच्यासोबत शेअरही केलेला आहे आणि खूप छान रिझल्ट असतो बरं का त्याचा. आणि त्याचा टिंटनं बऱ्याच वेळपर्यंत लिपवर राहतो सुद्धा.
तुम्ही बघितला आहे का तो व्हिडिओ? नसेल बघितला ना तर मी तो ना या व्हिडिओच्या लास्टमध्ये लावते, तुम्ही नक्की बघाल. बरं चला, आता बीट वगैरे माझं झालं आहे चिरून. आता मस्त ज्यूस करते आणि पिऊन घेते आणि त्यानंतर मला स्वयंपाकसुद्धा करायचा आहे. हो ना, आज भेंडीची भाजी बनवली होती, त्यामुळे आता सुकं सुकं म्हणून आता कढी किंवा पाहते डाळ भात लावते आणि सोबतच पोळ्याही बनवायच्या बाकी आहेत, सो त्याही बनवते. कढी म्हणजे आमच्या घरात सर्वांचा आवडीचा विषय आणि म्हणून जे आहे आज मस्त आरामात इथे कढी बनवते आहे. सकाळी मुलांना भेंडीची भाजी बनवून दिली, पिहूला कढी आवडते, सो तेव्हाच विचार केला होता मी कढी बनवायचा, पण मग ब्रेकफास्ट वगैरे बनवता बनवता बराच वेळ झाला, त्यामुळे कढी काही बनलीच नाही. आणि खरं तर आताही मला फार कंटाळा आला होता, विचार केला की डाळ भात लावते. आमच्याकडे डाळ पण म्हणजे पोळीसोबत वगैरे आवडून खाऊन घेतात, पण मग म्हटलं जाऊ देत, नाव काढलं होतं कढीचं तर आता कढीच काढते, कारण पिहू पण शाळेतनं आल्यावर कढी मागणारच हे मला माहीतच होतं. सो चला, आता इथे कढी माझी बनवून तयार झाली, सोबत मी पोळ्याही केल्यात. आणि आत्ता ना खरं सांगू का, म्हणजे माझे डोळे पोळ्या करता करता लागत होते, खरंच लागत होते अक्षरशः. त्यामुळे आता घरभर पसारा पडलेला आहे खरा, पण आता मी तो तसाच ठेवणार आहे. बेसिंगमध्ये भांडेही भरपूर पडून आहेत आणि म्हणजे असंच वरवर जे आहे मी घर झाडलं होतं, पण जे प्रॉपर झाडून जेव्हा मी पुसत असते ते माझं आणखी बाकी आहे. पण मी ते म्हणजे बाकीचं ठेवणार आहे आणि सरळ जाऊन झोपणार आहे. माहीत नाही का आज भयंकर झोप येते आहे मला. आणि भांडेही बाकी आहेत बरं का बेसिंगमध्ये, तुम्हाला दाखवते. कधी असं होत नाही का असं घरभर पसारा ठेवून मी झोपली असेल, पण आज खरंच म्हणजे मला असं वाटतं की नाही, मला झोपायचंच आहे आज. आणि त्याचं कारण एक आणखी हेही आहे बरं का, माझ्या बॅक साईडला जे दिसतं आहे, आई केव्हाच्या झोपून मस्त घोरत आहेत आणि त्यामुळे मलाही असं वाटत होतं की नाही चल आज मी पण झोप घेते. ते असतं ना बघा, एखाद्याने जांभळी दिली का आपल्यालाही जांभळी येते, एखादा आपल्यासमोर झोपलेला असला की त्याला पाहून आपल्यालाही झोप येते. आणि मला तर मी जसं सुरुवातीलाच सांगितलं, मला आज म्हणजे तशीही भयंकर झोप येत होती. मग त्यांना पाहून मस्त झोप घेतली. झोपेतून उठल्यावर फ्रेश होण्यासाठी माझ्या गार्डनमध्ये आली आणि खरंच इथं आल्यावर मला जे सुख मिळतं, जो आनंद मिळतो, जे समाधान मिळतं ना, ते कुठंच मिळत नाही. गार्डनमध्ये थोडा वेळ घालवल्यानंतर ना मी आमचे जे BCचा ग्रुप आहे सो तिथेही गेली होती. तिथेही माझे 2-3 फ्रेंड मला म्हणजे घरी येता येता भेटल्या आणि त्यांनीसुद्धा माझ्या गार्डनचं भरभरून कौतुक केलं आणि त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला गार्डन पाहायला खरंच यायचं आहे. सो मी त्यांना इन्व्हाइट केलं, कधीही या, मी आणि माझं गार्डन म्हणजे तुमचं वेलकम करण्यासाठी कधीही तयार आहे म्हणून. आणि चला, गार्डन मस्त क्लीन आणि फ्रेश आहे माझं. पण या विंडोमध्ये पण मी भरपूर प्लांट्स लावलेली आहेत, भरपूर म्हणजे जितकी मावतात तितकीच, 4-5 प्लांट्स तिथे मावतात. पण ना खूप जास्त डर्टी झालेली आहे ही. भरपूर जे आहे धूळ म्हणा किंवा झाडांची पानं वगैरे होती, जाळं वगैरेही होतं, म्हणजे पूर्ण घर क्लीन केलं, पण या विंडोला मात्र मी विसरली होती. आणि जोपर्यंत माझ्या घरातला ना कोपरा क्लीन नसला ना तोपर्यंत मला काही चैन पडतच नाही. म्हणून आज विचार केला, एकाच दिवशी सर्व करण्यापेक्षा ना आपण हळूहळू एका दिवशी एक विंडो जी आहे क्लीन करायला घेऊयात. आणि ही विंडो जरा जास्तच म्हणजे खराब झालेली होती, म्हणून हीच विंडो मी क्लीन करायला घेतली. आणि करायचीच म्हटलं तर मस्त डीपच क्लीन करायची, म्हणून सर्व प्लांटर्स वगैरे बाहेर काढले. आधी सर्व जाळं काढली आणि त्यानंतर जे आहे व्यवस्थित क्लीन केली. आता बघा, सर्वात मोठा प्रॉब्लेम काय असतो आपल्याला विंडो क्लीन करताना, ते म्हणजे या विंडोचे जे हे प्लॅटफॉर्म असतात त्यामध्ये जर का घाण निघायला बसली जाऊन का मग ती निघायचं नावच घेत नाही. बरेच आता व्हिडिओमध्ये पाहतो आपण, खूप महागडे वेगवेगळे प्रोडक्ट दाखवतात हे विंडोचे प्लॅटफॉर्म क्लीन करण्यासाठी, पण आपल्याला जो सोपा वाटतं आणि जो स्वस्तात असतो तो आपण निवडायचा, असं माझं तरी फंड आहे. म्हणून एक ब्रश आहे माझ्याकडे जो आता यूजमध्ये येत नाही, सो तो मी असा ओला करते आणि फक्त त्या प्लॅटफॉर्ममधनं फिरवते आणि खरं सांगते इतका क्लीन होतात ना प्लॅटफॉर्म का विचारू नका. बघा तुम्हाला दाखवते, मी फक्त ओला केला आणि फिरवला, बघा त्याला किती सर्व घाण चिपकून येते. आणि आपल्या खिडकीचे जे प्लॅटफॉर्म आहेत म्हणजे ज्या खाचाखुचा आहेत त्या मस्त क्लीन होतात. बरं चला, बाहेरचं आता सर्व मी व्यवस्थित क्लीन केलं, ग्रिल वगैरे सर्व क्लीन केली. आणि आता मला हे काचंही क्लीन करायचे आहेत. पावसामुळे ना बऱ्यापैकी त्यावर पावसाचे थेंब वगैरे किंवा आपणही बऱ्यापैकी हात वगैरे लावत राहतो, त्यामुळे ते काचनं अशी धुसर दिसत होते, म्हणजे त्यातनं बाहेरचं व्यवस्थित दिसतही नव्हतं. सो म्हटलं चला कोलींना यालाही जरा चमकवूयात. आणि काही नाही बरं, म्हणजे इतका कंटाळा येतो ना, आजचं उद्यावर, उद्याचं परवावर हे काम जात असतं, पण जेव्हा आपण ठरवतो ना तेव्हा अगदी 15 मिनिटात अगदी मस्त क्लीन चकाचक होत असतं.
म्हणून जे आहे मनावर घ्या आणि घरातला एक एक कोपरा घ्या. असं नाही की पूर्ण घरच क्लीन करत बसू नका, दमसाल, त्रास होईल, दुखणं येईल. त्यापेक्षा ना घरातला एक एक कोपरा घ्या आणि तो क्लीन करा, म्हणजे पूर्ण घर मस्त क्लीन होतं. चला आता माझी ही विंडो पूर्ण क्लीन झाली आणि पटपट जे आहे आता सर्व झाडं वगैरे पुन्हा सेट करते. आणि हो, आता ना आमची लाईन गेलेली आहे, इलेक्ट्रिसिटी गेलेली आहे सॉरी. आणि आमची इलेक्ट्रिसिटी कधीच बंद नसते. फक्त कधीतरी काही दुरुस्तीचं काम असले ना तरच बंद असते. आणि या आठवड्यात ही दुसऱ्यांदा बंद आहे. आणि आम्हाला ना त्या गोष्टीची ना म्हणजे अनुभवच नाही खरं सांगते. मला तरी माहेरी माझं जे घर आहे ते MIDC एरियाच्या जवळ आहे, त्यामुळे तिथलीही इलेक्ट्रिसिटी कधीच कट होत नव्हती. इतर ठिकाणी कितीही लोड शेडिंग असलं तरी आमच्याकडे नसायचंच. आणि आता तर आम्ही इलेक्ट्रिसिटी तयार करणारे आहोत, त्यामुळे आम्हाला तेवढी तरी सोय आहे की आमच्याकडे लोड शेडिंग नसतं किंवा इलेक्ट्रिसिटी आमच्याकडे जात नाही. बरं चला, हे प्लांट्स मी ठेवलेत मस्त त्याच्या जागी. आणि बघा किती मस्त कलरफुल प्लांट्स आहेत. इथे तुम्हाला येलो, व्हाईट, ग्रीन, रेड, पिंक सर्व कलर पाहायला मिळतील आणि सोबतच हा सुंदर निसर्गही. बरं चला, आता किचनमध्ये हे काही प्लांट्स ठेवलेले आहेत, याच्या कटिंग्स मला करायच्या आहेत. कारण आता जास्त फ्लॉवर हवे आहेत, त्यामुळे झाडाला जास्त ब्रांचेस असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण छान व्यवस्थित ते कटिंग करू ना तेव्हाच त्याला जास्तीच्या ब्रांचेस येतील. आणि त्यासोबतच मुलांचा अभ्यासही घ्यायचा आहे, सायंकाळचा स्वयंपाकही आहे. आणि ह्या सर्व गोष्टी मला अंधार पडायच्या आधी करायच्या आहेत, कारण एकदा का अंधार पडला आणि लाईट काही आली नाही का मग काही माझं खरं नाही. म्हणून चला आता व्हिडिओ इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो छान कमेंटही करा.